सर्वांना नमस्कार. प्रेमासाठी काही पण भाग 4 या कथेचे आधीचे सर्व एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावेत, अन्यथा कथा समजण्यास आपल्याला अडचण येईल. मागील भागात मेघना वॉशरूममध्ये आदित्यच्या आठवणी आठवून रडत असते. आता रात्री आदित्य घरी येतो. तो फ्रेश होतो आणि चहाची वाट बघत त्याच्याच रूममध्ये बसलेला असतो. अंबिका देवी अमृताला आवाज देतात, पण अमृता ते ऐकून न ऐकल्यासारखे करते. पण तिला माहीत असतं की आदित्यच्या रूममध्ये तिलाच त्या पाठवणार आहेत चहा घेऊन. मग आईच तिच्या रूममध्ये गेल्या आणि अमृताला म्हणाल्या, अगं किती हाका मारले मी तुला. हो का आई? अहो मी बाथरूममध्ये होते म्हणून ऐकू नाही आलं मला. आई म्हणाली, अगं आदित्य आलाय आणि त्याला त्याचा चहा आणि नाश्ता त्याच्या रूममध्येच हवा आहे आणि ते तू नेऊन दे त्याला. आता ती दचकली. ओ आई, मला नका ना सांगू प्लीज रूममध्ये जायला. हे बघ अमृता, काही झालं तरी आता तो तुझा नवरा आहे आणि त्याची सेवा तू नाही करणार तर कोण दुसरं करणार ग? घाबरू नकोस बाळा, काही नाही होत. सुरुवात तर करावी लागेल ना कुठून ना कुठून तरी. अंबिका देवी तिला समजावत बोलतात. आता ती घाबरतच त्याच्या रूममध्ये नाश्ता घेऊन जाते. तिला तर कळतच नव्हतं की सुरुवात नेमकी कशी आणि कुठून करावी, आणि जरी सुरुवात झाली तरी शेवट कुठे होईल काय माहीत. सगळ्या समाजाच्या दृष्टीने आणि घरच्यांच्या दृष्टीने ते दोघे नवरा बायको होते, पण अमृतालाही ते नातं पुढे नेताना खूप त्रास होत होता. खूप दिवस तो त्याच्या मित्रांच्या रूमवर होता, तरीही अमृता एकही दिवस त्याच्या रूममध्ये आली नव्हती. ती रूमच्या आत जाते. आदित्य बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेलेला असतो. ती नाश्ता टेबलवर ठेवते. तेवढ्यात तिचा फोन वाजतो. व्हॉट्सअपला कोणाचा तरी मेसेज आलेला असतो आणि ती फोनमधलं व्हॉट्सअप उघडते आणि तिला आता कुणालचा डीपीतला फोटो दिसतो आणि तिच्या डोळ्यातून खळखळ पाणी व्हायला लागतं. ती त्या फोटोतल्या कुणालवर चिडत त्याला प्रश्न विचारते, का केलंस असं कुणाल तू माझ्या संग? का गेलास मला असा सोडून तू? मी आता काय करू? कशी जगू? कशी राहू इथे? कोणीच माझ्या मनाचा विचार देखील केला नाही. किती यातना होत असतील मला. रोज आदित्यच्या नजरेत मला माझ्याबद्दलचा तिरस्कार दिसतो. ते पाहून तर खूप त्रास होतो मला. पण मी दोष देऊ कोणाला? आईला, आदित्यला की कुणाल तुला? खरं तर सगळा दोष तुझाच आहे. तू असं सोडून गेलास ना भर मांडवात मला, म्हणून हे सगळं झालं. ती खूप रडत फोनमधील त्या फोटोकडे बघत बोलत असते आणि आता आदित्य हे सगळं तिचं बोलणं बाथरूममधून ऐकतो. तोही थोडा वेळ भावनाविवश होतो. त्याचाही कंठ दाटून येतो. तिच्या भावना आणि त्याच्या भावना काही वेगळ्या नाहीत हे त्याला कळून चुकलं आणि त्याने बाहेर येण्यासाठी जोरात दरवाजा उघडला. तिला कळावं की तो बाहेर येतोय म्हणून. तशी ती भानावर आली आणि एकही शब्द न बोलता तशीच रूममधून बाहेर निघून गेली. आता आदित्यही खूप दुःखी झाला होता. त्याच्या घशाखाली एक घासही उतरायना. खरंच यात तिचा काही दोष नव्हता, पण शिक्षा मात्र तिलाच मिळत होती. आदित्य तर मनातला सगळा राग बोलून व्यक्त करून मोकळा होत होता. चिडत होता, मेघनाकडे जाऊन मन मोकळं करायचा. तीही त्याला समजून घेत होती, समजावून सांगत होती, पण अमृता मात्र मनातल्या मनात कुढत चालली होती. तिची खूप आतल्या आत घुसमट होत होती. हे लग्न म्हणजे आदित्यने तिच्यावर केलेला एक उपकार असंच वाटत होतं तिला. त्यात प्रेम नव्हतं की कोणती भावना नव्हती. आज जर कुणाल सोबत तिचं लग्न झालं असतं तर किती सुखात आनंदात असती ती. आणि आदित्यशी लग्न झाल्यापासून तर एकदा सुद्धा हसली नव्हती ती. तीच काय तर घरात दुसरं कोणीही हसलं नव्हतं. थोड्याच वेळात त्याची आई रूममध्ये आली आणि म्हणाली, आदित्य तू अजून नाश्ता नाही केलास? आणि तो म्हणाला, आई तू तिला माझ्या रूममध्ये का पाठवलंस? अरे ती तुझी बायको आहे. आणि आता आदित्य वैतागला. आई पुन्हा पुन्हा तेच नको ना गं बोलूस आणि आम्हाला जवळ आणण्याचा प्रयत्न नको करूस प्लीज. आत्ताच तिला कुणालचा फोटो पाहून कितीतरी त्रास झाला. खूप रडत होती ती, माहिती आहे का तुला? तुला तिचा त्रास कळतोय ना रे बाळा? तिला कोण सावरणार आहे तुझ्याशिवाय, सांग बरं बाळा.
आता तूच तिचं सर्वस्व आहेस. 7 जन्माची सोबती आहे तुझी आता ती. आता तो चिडून म्हणाला, आई, मी त्या नजरेने तिला नाही बघितलं ग, आणि बघणारे नाही. मी फक्त मेघनालाच त्या नजरेने बघितलं आहे. आणि आई म्हणते, मग आता तुझी नजर बदल. अमृताच तुझी जीवनसंगिनी आहे. तुझा हट्ट सोड. आहे ती परिस्थिती समजावून घे. तिला त्रास देऊ नकोस. तिच्याकडे दुर्लक्ष करून तिची हाय घेऊ नकोस बाळा. तिच्या अश्रूंना आत्ताच थांबव. तिचं दुःख दूर कर. हे फक्त तुझ्याच हातात आहे रे. जा तिच्याकडे. तिला आधार दे तू. लग्न केलं आहे तिचे संग, आणि तू केलेले लग्न हे तिच्यावर केलेला उपकार नाही हे कळवून दे बाळा तिला. आणि आता आदित्य म्हणाला, आणि आई, जर मी मेघनाचाच हट्ट धरला तर तीही माझं नशीब होऊ शकते ना. आणि आई आता चिडूनच म्हणाली, तुझं अमृताशी लग्न झाले, समजलं, मेघनाशी नाही. आई, हे लग्न अपघाताने झालेलं आहे. तो तिचा हात हातात घेत म्हणाला, या लग्नाने आम्ही दोघेही खुश होत नाही ग. तिने तिची सर्व स्वप्न कुणालसोबत पाहिली. तीही मला नवरा म्हणून स्वीकारायला तयार नाही. आई म्हणाली, आदित्य, तिचं दुःख दूर करण्यासाठी तू एकदा तरी तिच्याकडे गेलास का रे. अगं आई, तेच तर ना. तिकडे जाण्याची अजिबात इच्छाच होत नाही मला. माझं मन आधीच खूप दुःखी आहे, आणि अशा वेळी मी तिचा कसा स्वीकार करू. आदित्य, प्रयत्न करशील ना रे बाळा, आई म्हणाली. आई, प्रयत्न करायलाच तर माझं मन घाबरतंय ना. आदित्य, ऐक तू, तिला एकदा तुझ्या बायकोच्या नजरेतून बघ. तुलाही ती आवडू लागेल रे. खूप गोड मुलगी आहे. नावावानीच आहे अमृता. आई, पण मी आधीपासूनच मेघनाला बायकोच्या नजरेतून बघतो ना गं. त्याचं काय. आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतला आहे. आणि आई आता त्याच्याकडे आश्चर्याने बघते आणि विचारते, काय निर्णय घेतला आहेस तू. अगं, आम्ही दोघे घटस्फोट घेतो. म्हणजे तीही तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात करेल, दुसऱ्या कोणासोबत तरी. आणि आईने त्याचा हात बाजूला झटकला आणि चिडून म्हणाली, हे काय बोलतेस तू आदित्य. भर लग्नात तिला एक नवरा लग्न न करताच सोडून गेला, आणि दुसरा आता तिला घटस्फोट देणार. लग्नात लोक तिला आणि आपल्याला काय बाय बोलत होते. तिच्या आणि आपल्या घराण्याची पार अब्रू काढली होती त्यांनी. म्हणून मी तिला आपल्या घराण्याची सून म्हणून आणली. आणि आता तू तिला घटस्फोटीत असं लेबल देणार आहेस. मला हे अजिबात पटलेलं नाही. किती वेळा तिने तिचं मन बदलायचं आणि किती वेळा त्याग करायचा. तीही माणूस आहे, एखादी भावली नाही. आधी कुणाल, मग तू, आणि आता तिसरा भलताच दुसरा कोणीतरी. अजिबात नाही. ती दुसऱ्या कोणाशी सुखी संसार करेल हा विषयच सोड. आदित्य, ती खूप हळवी आहे रे. बाकीच्या मुलींसारखी नाहीये. तिलाही तुझ्या इतकाच धक्का बसला आहे या लग्नाचा. आणि हे मगाशीच तू तुझ्या कानाने चांगलंच ऐकलंय ना. आणि आता आदित्य शांत झाला. आणि आई म्हणाली, खबरदार आदित्य, घटस्फोटाचा पुन्हा विषय काढला तर. आणि ती चिडून तिथून निघून गेली. इकडे अमृता खूप रडत होती. तिच्या मनाच्या जखमेवरची खपली पुन्हा निघाली होती. आदित्य मात्र तिच्याकडे गेलाच नाही. आणि तो विचार करत होता की यातून आता कसं बाहेर पडावं. घटस्फोट हाच एकमेव मार्ग आहे या सर्वातून बाहेर पडण्याचा. पण आई अजिबात ऐकणार नाही. म्हणून मी आता तिच्याशी एकांतात बोलेन. तिला माझी सगळी बाजू समजावून सांगेल. पण तिला सांगण्याची काय गरज आहे. तिला तर सगळंच माहिती आहे ना माझ्या आणि मेघनाविषयी. नाही म्हटलं तरी कॉलेजमध्ये फ्रेंड होतो आम्ही. आणि तिच्यासमोरच काय, सगळ्यांसमोर मी मेघनाला प्रपोज देखील केलं. तिने पाहिले आम्हा दोघांना किती प्रेम करतो आम्ही एकमेकांवर. कदाचित तिलाही माझी बाजू समजली तर ठीकच आहे. तिच्याशी संध्याकाळी कंपनीतून आल्यावर बोलतो, असा मनात विचार करून तो कंपनीत गेला. आता मेघना त्याला सारखी सारखी टाळत होती, पण तो तिच्याकडे सारखा बघत होता. तिला इशारे करत होता. आणि कंपनीतले त्या दोघांकडे बघून कुजबुज करत होते. कंपनीतल्या सर्वांनाच त्यांच्या प्रेमाबद्दल माहिती होतं. आणि आता वेळ भेटला की सगळ्यांचा चर्चेचा विषय म्हणजे आदित्य आणि मेघना. आता लंच ब्रेक झाला. आदित्य मेघनाकडे गेला. ती त्याला पाहून उठली आणि बाजूला जायला निघाली. त्यानं पटकन उठून तिच्यासमोर जात तिला अडवलं आणि साईडच्या कॉर्नरच्या भिंतीला तिला दाबलं. आणि म्हणाला, तू माझ्याशी असं का वागतेस. मला का टाळत आहेस सारखं. मी तुला टाळत नाही रे आदित्य. खूप कामे पेंडिंग पडली आहेत. जाऊ दे मला. नाही, काम नाही, तू नाटक करत आहेस.
तू अजूनही चिडली आहेस ना माझ्यावर? ऐकणारे आदित्य, मला या विषयावर नाही बोलायचं तुझ्याशी, आणि आपल्यातल्या या पर्सनल गोष्टी आहेत, मला त्यावर इथे काहीच बोलायचं नाही, प्लीज. मग बाहेर भेटशील का मला? आदित्य म्हणाला. नाही, नाही जमणार मला. मला थोड्या वेळाने बाहेर जायचंय, काम आहे. म्हणून ती निघून गेली. आणि आता आदित्य पुन्हा निराश झाला. रात्री काम संपल्यावर सगळे कंपनीतून आपापल्या घरी जायला निघाले. मेघनाही निघाली. आदित्यने तिचा पाठलाग केला आणि तिला रस्त्यात गाठली. तिला हॉटेलवर घेऊन जाऊ लागला आणि तिचा हात घट्ट पकडला. तिला जबरदस्तीने गाडीत बसवायला लागला. मेघना खूप सांगत होती, त्याला रिक्वेस्ट करत होती, आदित्य ऐक ना, अरे मला खरंच खूप कामे आहेत रे, प्लीज मला जाऊ दे. पण आदित्यने तिचं काहीच ऐकलं नाही. आणि आता ती चिडली आणि म्हणाली, मला सोड, नाहीतर मी आरडाओरडा करेल हा. आणि आता तो चिडला आणि म्हणाला, मग मी आत्ता गाडीतून उतरून त्या ट्रक खाली जाऊन जीव देतो. जाऊ ना? पाहायचंय का तुला? थांब, दाखवतोच. तुला माझ्या प्रेमावर शंका आहे ना? तू विसरलीस मला, पण मी नाही विसरू शकत तुला. आज बघूनच घे. म्हणत तो गाडीतून उतरला आणि वाहत्या रस्त्यावर जायला निघाला. आता मेघना पळत जाऊन त्याला पकडते आणि भर रस्त्यातच त्याला मिठी मारते. त्याच्या मिठीत ढसाढसा रडायला लागते. आदित्य, असं मनातही विचार आणायचा नाही हा कधी. तुला काही झालं तर मी काय करायचं? कसं जगू तुझ्याशिवाय? काय होईल माझं? ती रडत रडत हुंदके देत बोलत असते आणि तो तिला अजून मिठीत घट्ट पकडतो. मग एवढं प्रेम आहे तर का मला असं दूर ढकलते स्वतःपासून? माझं लग्न जरी झालं तरी माझं प्रेम तेवढंच आहे, जेवढं आधी होतं तेवढंच, फक्त तुझ्यावर आणि तुझ्यावर. आदित्य तिला आता हॉटेलच्या रूमवर घेऊन जातो आणि तिला कळतं की आता तो इथे तिला का घेऊन आला. पण तिला आता त्याच्याशी एकरूप व्हायचं नसतं. आधीची गोष्ट वेगळी होती, तेव्हा त्याचं लग्न झालेलं नव्हतं. पण आता तो हक्क दुसऱ्या कोणाचा तरी होता, हे तिला चांगलंच कळत होतं. पण आदित्य मात्र ऐकायला तयारच नव्हता. तो पुन्हा तिच्या संपूर्ण शरीरावरून हात फिरवायला लागला. त्यानं तिला स्वतःच्या बाहुपाशात घेतलं, तिच्या तोंडात तोंड घालायला लागला आणि तिने त्याला थांबवत त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि त्याला मागे केलं. आदित्य, आता हे चूक आहे, हे नाही करू शकत आपण. आता माझा तुझ्यावर अधिकार नाही, मेघना म्हणाली आणि तो तिच्यावर चिडला. आता इथे हे सगळं बोलण्यासाठी नाही ना आणलं तुला मी, आणि प्लीज मूड खराब करू नकोस ग माझा. म्हणत त्याने तिला जवळ ओढलं आणि बेभान होऊन पॅशनेटली तिच्यावर किस करू लागला. आता तिलाही त्याचा इतक्या दिवसांचा विरह सहन होत नव्हता. तिचा विरोध हळूहळू मावळत चालला होता आणि शेवटी तीही त्याच्यावर प्रेम करू लागली, त्याला साथ देऊ लागली आणि दोघे एकरूप झाले. आणि ती त्याच्या मिठीत झोपली. थोड्या वेळाने दोघे उठून बसले. आदित्य, अरे किती दिवस असंच करणार आहेस तू? आणि असं करतोस तरी का रे? तू काहीतरी पक्का निर्णय कर ना एकदाचा. प्लीज यापुढे मला असं शपथ देऊन किंवा धमकी देऊन इथे आणू नकोस हा. आता आपण हे सगळं थांबवायला हवं, ती डोळ्यात पाणी आणत म्हणते. तो हातांच्या ओंजळीत तिचं तोंड पकडतो, प्रेमाने तिच्या गालावरचे अश्रू पुसतो आणि तिला म्हणतो, मी एक निर्णय घेतला आहे मेघना. मी आजच रात्री घरी गेल्यावर तिच्याशी बोलणार आहे घटस्फोटाबद्दल. आता हे ऐकून ती खूप आश्चर्यचकित होते. घटस्फोट? आदित्य? तिला खूप मोठा शॉक बसतो. हो मेघना, अमृताला आपल्याबद्दल सगळंच माहिती आहे ना गं. काही झालं तरी तुझी मैत्रीण आहे ती, आणि सगळं माहीत असूनही तिची फसवणूक कशी करू मी? नात्याने जरी आम्ही नवरा बायको असलो तरी आम्ही दोघे लग्न झाल्यापासून एकदाही बोललो नाही, आणि तिला बायकोचा अधिकार देण्याची गोष्टच लांब राहिली. मी स्वप्नातही हा विचार करू शकत नाही. विचार जरी मनात आला तरी कसं तरी होतं मला. जीव द्यावासा वाटतो. तो निराश होत बोलला. आणि मी दादाच्या कानावरही सगळं घातलं आहे. आणि तो मला म्हणाला, फक्त महिनाभर थांब, मी अमेरिकेहून आलो की आपण काहीतरी करू. मी आईला माझ्या पद्धतीने समजावतो, त्यामुळे तू आता काहीच टेन्शन घेऊ नकोस. आणि प्लीज माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करू नकोस. तो तिला मिठीत घेत बोलतो,
तुम्हाला कथा आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. धन्यवाद.